नमस्कार मित्रांनो, मी निशा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे निशा अकॅडमीमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हेस्टमेंटचे विविध प्रकार समजून घेतले. आज आपण शेअर मार्केटमधील एक अत्यंत महत्त्वाचा विषय शिकणार आहोत. प्रायमरी मार्केट म्हणजे काय, कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड का होते आणि IPO म्हणजे नक्की काय. जर तुम्हाला शेअर मार्केटची खरी सुरुवात समजून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम समजून घेऊया प्रायमरी मार्केट म्हणजे काय. जेव्हा एखाद्या कंपनीला तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी पैशाची गरज असते तेव्हा ती कंपनी लोकांकडून पैसे उभारण्याचा निर्णय घेते. यासाठी कंपनी तिचे काही शेअर्स सर्वसामान्य लोकांना विकण्याची ऑफर देते. यालाच IPO म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतात. जेव्हा गुंतवणूकदार कंपनीकडून थेट शेअर्स खरेदी करतात त्याला प्रायमरी मार्केट म्हणतात. समजा निशा टेक नावाची एक कंपनी आहे. कंपनीला नवीन फॅक्टरी उभारायची आहे. त्यासाठी तिला 100 कोटीची गरज आहे. कंपनी बँकेकडून कर्ज घेण्याऐवजी IPO आणते आणि लोकांना शेअर्स विकते. लोक पैसे देतात आणि बदल्यात कंपनीचे शेअर्स मिळवतात. ही प्रक्रिया प्रायमरी मार्केटमध्ये होते. आता प्रश्न येतो, कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड का होते. यामागे मुख्य 2 कारणे असतात. पहिलं कारण म्हणजे एक्सपॅन्शन, म्हणजेच व्यवसायाचा विस्तार. प्रत्येक कंपनीला मोठं व्हायचं असतं. नवीन शाखा उघडायच्या असतात, नवीन फॅक्टरी उभारायची असते, नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करायचे असतात. यासाठी खूप मोठ्या निधीची गरज असते. म्हणून कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग करून लोकांकडून पैसा उभारते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजेच डेट फ्री होणे, म्हणजे कर्जमुक्त होणे. अनेक कंपन्यांवर मोठे कर्ज असतात. अशावेळी कंपनी IPOद्वारे पैसे गोळा करते आणि त्या पैशातून कर्ज फेडते. यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती सुधारते आणि भविष्यात कंपनी अधिक मजबूत बनते. समजा एखाद्या कंपनीवर 500 कोटी रुपयाचे कर्ज आहे. कंपनी IPOमधून 700 कोटी रुपये उभारते तर ती 500 कोटी रुपये कर्ज फेडू शकते आणि उरलेले 200 कोटी रुपये व्यवसाय विस्तारासाठी वापरू शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, IPOमध्ये आपण कंपनीकडून थेट शेअर्स विकत घेतो. म्हणून IPO हा प्रायमरी मार्केटचा भाग आहे. पुढे लिस्टिंग झाल्यानंतर ते शेअर्स इतर गुंतवणूकदाराकडून बाय आणि सेल केले जातात. त्याला सेकंडरी मार्केट म्हणतात. याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर शिकणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण शिकलो प्रायमरी मार्केट म्हणजे काय, IPO म्हणजे काय, कंपनी लिस्टिंग म्हणजे काय, कंपनी स्टॉक मार्केटमध्ये काय येते, एक्सपॅन्शन, डेट फ्री होण्याची कारणे. शेअर मार्केट शिकण्यासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि निशा अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी निशा, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.